हा लालबागचा राजाचा ग्राउंड आहे, जिथे आपण लाईनीमध्ये उभे असतो. तर इथे बघा जोरदार तयारी अशी चालू आहे. हे थोडे बघून तुम्हाला थोडीफार हिंट लागली असेल. या साईडला बघा पूर्ण आतमध्ये ट्रॉली पॅक केलेली आहे लालबागच्या राजाची. आणि त्याच्या साईडला बघा, या साईडला पण ब्लॅक कलरचा मॅट मारला जात आहे. या साईडला बघू शकता जो मेन गेट आहे त्याचा काम, इथे स्टेपचं काम चालू झालं आहे. आता खूप स्पीडमध्ये काम चालू झालं आहे. त्या लालबागच्या राजाचा जो मेन गेटचा आहे ते हे काम आहे. या साईडला बघू शकता गणेश गल्लीचे इथे बघा केवढे पिलर वगैरे सर्व आले, चॅनल वगैरे बघू शकता तुम्ही. आणि या साईडला लोखंड वगैरे किती पडलाय बघा. इथे पण मुंबईच्या राहायचं जोरदार काम चालू आहे. आपण परेलच्या राहायचे इथे पण आलेलो, त्यापेक्षा जास्तच काम चालू आहे. इथे रॉड वगैरे सर्व पडलेत आणि इथं पण पंढरपूर निर्माण केला जाणार आहे. या साईडला बघू शकता मा परेलकरांचा अभिमान आहेस तू परेलचा राजा. शिवाय आर्ट्स मध्ये अजून एक सुंदर अशा मूर्तीचं काम चालू आहे, फक्त कलर काम बाकी आहे. मागच्या टायमाला मूर्ती बनली तशी थोडीफार सेम टू सेम मूर्ती आहे. आणि शिवाय आर्टची सर्वात उंच अशी मूर्ती राहणार आहे. निखिल खातू यांच्या वर्कशॉप मधल्या सुंदर अशा मूर्त्या रेडी होत आहेत. परेल वर्कशॉप मधल्या दोन सुंदर मूर्त्या तुम्हाला दाखवतो. या साईडला आहे पोहेकर आर्ट्स मधली एक सुंदर मूर्ती आणि ती दुसरी मूर्ती बघू शकता. नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. फायनली आपण पुन्हा एकदा चाललोय परेल वर्कशॉपला. आपण आज कव्हर करणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप, त्यानंतर आपण जाणार मुंबईचा राजा, परेलचा राजा आणि लालबागचा राजा, त्याचा मंडप डेकोरेशनचं पूर्ण अपडेट देणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओमध्ये खूप सारे अपडेट आहे. चला तर आता आपण तिकडे जाऊया. फायनली आपण आलोय परेल वर्कशॉपच्या बाहेर. इथून आता मूर्ती निघणार आहे परेलचा विघ्नहर्ता, ती 9 तारखेला निघणार आहे. रील स्पर्धा वगैरे आहे ते नेम बघा. तर परेल वर्कशॉपमध्ये आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला तर आता आतमध्ये जाऊया. या साईडला बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे. कोणत्या मंडळाची माहीत नाही. राजू शिंदे यांच्या वर्कशॉपच्या बरोबर समोर आहे. या साईडला आहे पोहेकर आर्ट्स यांची सुंदर मूर्ती. अजून 3 ते 4 मूर्त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. या 2 मूर्त्या बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत. तुम्हाला झूमच्या सहाय्याने दाखवतोय मी. बघा ही सर्वात पहिली मूर्ती आलेली इथे. अजूनही तिचा कलरचं काम बाकीच आहे. अजून तिला कलर मारलेला नाही. सर्वात पहिली मूर्ती रेडी होती. त्यानंतर ही सुंदर अशी मूर्ती बघू शकता. कोणत्या मंडळाची आहे बघूया आपण, थोड्या दिवसात समजेलच आपल्याला. पण ती सुंदर अशी मूर्ती राहणार आहे, फक्त कलर काम बाकी आहे तिचं. या साईडला बघा सिद्धेश दिगोले यांच्या इथे पण काम चालू आहे. 3 मूर्त्यांचा जगराडच्या टोटल 7 या मूर्त्या आहेत. त्यांचं पण कलर काम अजून बाकी आहे. ही पण सुंदर अशी मूर्ती आहे. आपण पहिल्यांदा आलो त्यावेळी पण अशीच रेडी होती. या अँगलने तुम्हाला दाखवतोय सुंदर अशी या मूर्ती आहे. आपण आता बॅक साईडला आहोत परेल वर्कशॉपच्या, जिथून आपण परेल स्टेशनला होतो त्या साईडने तुम्हाला दाखवतोय. या सुंदर मूर्ती आहे, तिचं पण कलर काम बाकी आहे. आपण लास्ट टाइम पण दाखवलं होतं. आणि या 2 मूर्त्या राहणार आहेत बॅलेन्सिंग मूर्त्या. मला वाटतं त्या साईडने ज्या अँगलने दिसतात आपल्याला त्यावरून तर वाटतात बॅलेन्सिंग मूर्त्या. बघूया आता ईश्वरी आर्ट्स कव्हर करूया आपण. गणसंकुलला आलोय. बोरीलचा महाराजा 8 तारखेला 4 वाजता आगमन सोहळा असणार आहे गणसंकुलमधून. निखिल खातू सर हे बनवणार आहेत तिथली सुंदर मूर्ती. या साईडला बघू शकता इंदिरानगरचा राजा, त्याचाही आगमन सोहळा आहे 9 तारखेला. आणि ते रील स्पर्धा आहे त्याची माहिती दिली आहे, ती तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. गणसंकुलमध्ये आपण आलोय. पहिले तुम्हाला अमर आर्ट्समधल्या मूर्त्या दाखवतो, त्यानंतर इकडे असणाऱ्या गणेश चित्रशालामधल्या मूर्त्या थोड्याफार दाखवतो तुम्हाला. फक्त डिस्प्लेच्या थोड्याफार मूर्त्या आपण बघणार आहोत.
निखिल खातू यांच्या वर्कशॉपमधल्या सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला दाखवतो. या खूप अशा प्रसिद्ध मूर्त्या आहेत. ही बघा मूर्ती प्रीमियर वगैरे कलर मारलेला मेन कलर बाकी आहे. या खूप साऱ्या मूर्त्या प्रसिद्ध आहेत ह्या कारणामुळे, कारण हा खलीवाला बाप्पा असतो आणि खूप अशा सुंदर अशा सिंपल मूर्त्या असतात. निखिल खातू हे बनवतात. या साईडचे घरगुती वर्कशॉप आपण कव्हर करूया. शिवाय ॲडच्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो. ही सुंदर मूर्ती राहणार आहे. मला वाटतं काहीतरी विशेष अशी थीम असणार आहे याची, कारण हाईट खूप जास्त आहे तिची. खाली पण थोडंफार काम चालू आहे. या साईडला दुसरी मूर्ती आहे जी सेम टू सेम आधी मूर्ती गेली त्याच कन्सेप्टमध्ये थोडीफार मूर्ती राहणार आहे. ही सुंदर मूर्ती आपल्याला पाहायची नक्की. थीम तरी काय याची समजेल थोड्या टायमाने. त्यानंतर राजन खातू यांच्या वर्कशॉपमध्ये बघा अजून एक मूर्तीचा कलर काम चालू आहे. आता इथे आगमन कधी एवढी आपल्याला आयडिया नाही आहे. अजून एक सुंदर अशी मूर्तीचं काम प्रीमियर वगैरे झालं आहे. आता मेन काम थोड्या टायमाने चालू होणार आहे. ही पण सुंदर मूर्ती आहे. यांच्या वर्कशॉपमधून खूप साऱ्या युनिक युनिक थीमच्या पण मूर्त्या निघणार आहेत, कारण यावर्षी त्यांच्या इथे 4 मंडल असे आहेत ज्यांना कोणाला 50 वर्ष 60 वर्ष अशी विशेष म्हणजे खूप स्पेशल वर्ष आहेत. त्यामुळे काहीतरी युनिक थीम ते देणार एवढं नक्की. त्यामुळे या वर्कशॉपवर नक्की लक्ष ठेवा. त्यानंतर आता तुम्हाला पेशवा आर्ट्समधल्या सुंदर सुंदर मूर्त्या दाखवणार थोड्याफार, कारण त्यांच्या इथेही खूप प्रसिद्ध अशा मूर्त्या निघणार आहेत यावर्षी. पण त्यांच्या या मूर्त्या युनिक युनिक असणार आहेत. मी ऑलरेडी आपल्या विलेपार्लेला जो त्यांचा वर्कशॉप आहे तोही कव्हर केला आहे. आणि इथे जो गनसंकुलमध्ये वर्कशॉप आहे तिथे पण मी ऑलरेडी ज्यावेळी येतो त्यावेळी थोडीफार व्हिडिओ टाकतो. त्यावेळी समजलं आपल्याला की एवढ्या कन्सेप्ट भारी भारी आहेत ना. काही मूर्त्या आपण दाखवत नाही, ज्या नॉर्मल वगैरे आहेत त्याच मूर्त्या तुम्हाला मी दाखवतो. बाकी त्यांची कन्सेप्टवाले मूर्त्या वगैरे मी तुम्हाला दाखवल्या नाही, कारण त्याने ऑलरेडी सांगितलं एक ते कन्सेप्ट यावर्षी घेऊन येणार आहेत. बघूया, सर्वांना सरप्राईज असणार आहे. आगमन सोहळा वगैरे असेल या वर्कशॉपमधून गनसंकुलमधून. पेशवाटची मूर्ती निघणार असेल तर तुम्ही नक्की या. परलकरांचा अभिमान आहेस तू, फक्त परलकरांचा नाही तर मुंबईचा अभिमान असणारा परेलचा राजा. खूप सुंदर अशा मूर्त्या असतात परेलच्या राजाच्या. आता आपण जाणार आहोत नरे पार्कला. आलोय नरे पार्कमध्ये. केवढा मोठा ग्राउंड आहे बघा. त्या साईडला पूर्ण सेटअप होतोय. पाद्यपूजनाला जो सेटअप लागेल तो काढण्यात आला, या साईडला होता तो. या साईडला पाद्यपूजन जो होता कार्यक्रम तिथे एक मंडप आहे आणि त्याच्या साईडला आता दुसरा मंडपची सुरुवात झाली. हीच आहे परेलच्या राजाची अपडेट. आता तुम्हाला चारही अँगलनी मी दाखवणार आहे काय काय नक्की काम चालू आहे. कारण बघा खूप हाईट जास्त आहे. मंडपची तुम्ही हाईट बघताय आणि त्याच्या साईडला असणारा देखावा, कारण यावर्षी साकारणारा इथे पंढरपूर. यासोबतच आपला मुंबईचा जो राजा आहे तिथेही पंढरपूर थीम आहे. पण ती जी काय थीम आहे ते आपल्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन पहा. कारण मुंबईचा राजा पाद्यपूजन सोहळ्याचे आपण 2 व्हिडिओ टाकलेत. कारण खूप सुंदर असा पाद्यपूजन सोहळा झाला होता आणि परेलच्या राजाचाही पाद्यपूजन सोहळा खूप सुंदर असा झाला होता. इथेही फोक आख्यान होतं त्यामुळे खूपच पब्लिकनी मजा केली. आणि त्या साईडला होतं मुंबईच्या राजाच्या इथे भजन फ्युजन. तर बघा इथे आहे परेलच्या राजाच्या ग्राउंडमध्ये आपण आहोत नरे पार्कमध्ये. या साईडला बघा जोरदार अशी तयारी चालू आहे, कारण यावर्षी पूर्ण लालबाग परेल पंढरपूरच होणार आहे. कारण फक्त 2च मंडळाच्या नाही, अजून खूप साऱ्या मंडळांच्या मूर्त्याही विठ्ठल रूपीच असणार आहे. म्हणजे बोलू शकता 2026 यावर्षी विष्णुरूपीच मूर्त्या आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहेत. अजून खूप साऱ्या मंडळाचे स्केच वगैरे रिव्हील नाही झाले, थीम काही रिव्हील नाही झाली. त्यामुळे काय असेल थीम ते समजेल आपल्याला. पण खूप साऱ्या मूर्त्या यावर्षी विठ्ठल रूपे असणार एवढा नक्की. या साईडला बघा बांबू वगैरे आलेत आणि आता जोरदार काम चालू आहे. तुम्ही बघू शकता या साईडला डाव्या साईडला मंडपचं काम चालू झालंय आता. त्या साईडला ट्रॉली वगैरे असते या साईडला. आणि बघा असं बांबू वगैरे लावले जात आहेत. खूप जोरदार अशी तयारी चालू आहे, कारण आता थोडेच दिवस राहिलेत. त्यानंतर इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे पंढरपूर. हा मेन जो मंडप आहे तिथला परेलचा राजा बसतो. आणि या साईडला बघा आता तुम्हाला दाखवतो मी सर्व साईडने. आगमन सोहळ्याला सर्वांनी नक्की या परेलच्या राजाच्या, कारण इथं खूप सुंदर असा आगमन सोहळा असतो. इथं पारंपरिक सर्व कार्यक्रम असतात, आगमन वगैरे विसर्जन वगैरे. कारण हाही प्रसिद्ध असा गणपती आहे मुंबईमधील. सर्वांचं लक्ष या मंडळाकडेही लागलं असतं, कारण मागच्या वर्षी होती अयोध्या
राम मूर्ती होती. त्याच्या आधी होती येलकोट येलकोट जय मल्हार, सर्वांचा आवडता गणपती मुंबईचा राजा. तिथे आपण आलोय. हे बघा इथे बॅनर वगैरे आहेत. त्यानंतर बघा ट्रक वगैरे आले, खूप पिलर्स आलेत. बघू शकता तुम्ही चॅनल वगैरे. हीच आहे आजची अपडेट बघा. टेम्पो वरून आलाय पूर्ण आणि या साईडला पण खूप सारे रॉड वगैरे आलेत. काल आपण आलेलो त्यावेळी काही एवढी अपडेट नव्हती. त्या साईडला फक्त मंडप होतं थोडंफार. आता या साईडला बघू शकता तुम्ही प्लाय वगैरे काढले जात आहेत. आज खूप मोठी अपडेट आहे कारण इथेही सुंदर असा डेकोरेशनचा हवा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मुंबईचा राजा पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. पारंपरिक देखावे असतात इथे आणि दरवर्षी काही ना काही युनिक थीम असतं. यावर्षी जी थीम आहे ती रिव्हील झाली कारण इथे पंढरपूर सारखीच थीम असणार आहे तुकाराम महाराजांची. तर बघूया यावर्षी अजून काय पाहायला मिळणार आहे आपल्याला विशेष असं. कारण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. तसं सेम टू सेम इथे थीम असणार आहे. या साईडला बघा आपण काल आलेलो त्यावेळी या साईडला फक्त हे पिलर्स वगैरे उभे होते ते आहेतच. आणि आज तुम्ही बघू शकता ट्रक वगैरे आलंय, त्यानंतर प्लाय वगैरे आलेत. म्हणजे जोरदार तयारी चालू आहे या साईडला पण. मुंबईचा राजा जागच्या जागी बनवला जातो त्यामुळे इथे मंडपला जोरदार तयारी चालू आहे. कारण तिथे जो मुंबईचा राजा बसतो तिथे तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी बघा काल आपण आलेलो त्यावेळी डेव्हलपमेंट होती. साईडला बघा इथे पिलर्स वगैरे सर्व पडलेत, बांबू वगैरे सर्व पडलेत आणि जे मागच्या वर्षी होते डेकोरेशन मधले काही पार्ट्स ते या साईडला आहेत बघा. प्लाय वगैरे लागलाय. हाईट बघू शकता तुम्ही, खूप जास्त हाईट आहे इथे. या साईडने तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. रॉड वगैरे सर्व आलेत, राबावल वगैरे छोटे छोटे आलेत, बांबू वगैरे आलेत. खूप सारे जोरदार अशी तयारी चालू आहे त्या साईडला. आता मुंबईचा राजा बसतो तिथे आपण आलोय. तो बघा बॅनर तो तुम्हाला जाता आता दाखवतो आणि आतमध्ये काय आहे ते दाखवतो. काल आपण दाखवलेल्या व्हिडिओमध्ये तरी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. या साईडला बघा जो गरुड निर्माण केला तो होता आणि बघा जे आपण प्रिपरेशनची व्हिडिओ टाकलेली ते पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. तिथे सुंदर असं आता मुंबईचा राजा जिथे बसतो त्याच्या साईडला वरती बघू शकता तुम्ही तयारी कशी. त्या साईडला कापूस वगैरे लावला जातोय आणि या साईडला बघा तुम्हाला बॅनर दाखवणार होतो तो रामकृष्ण हरी 99 वर्ष विश्वविक्रमी मुंबईचा राजा. तर हीच आहे आज मुंबईच्या राजाची अपडेट. तुम्हाला मुंबईचा राजा बसतो तेही जागा दाखवली तिथली अपडेट. तर या साईडला बघा प्लाय वगैरे सर्व आणले आहेत. लोखंडचे रॉड वगैरे आणले आहेत. त्यानंतर क्रेनने बघू शकता तुम्ही या साह्याने खूप सारे पार्ट्स आज आणले जातात. तर हीच आहे मुंबईच्या राजाची अपडेट. आपण त्यानंतर जाणार लालबागच्या राजाला पुन्हा एकदा बघा रामकृष्ण हरी. फायनली आलोय आपण लालबागच्या राजाला. सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय नाही, मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध, मुंबई नाही पूर्ण भारतामधील सर्वात प्रसिद्ध नवसाला पावणारा लालबागचा राजा. त्याची तुम्हाला आज अपडेट देतोय मी. या साईडला बघू शकता जो हा मंडप बनवला जातोय जो मेन गेट आहे त्याचं हे काम आहे जोरदार असं चालू झालं. या साईडला काय थीम असणार आहे सर्वांचंच लक्ष याकडे वेधले आहे. या साईडला बघा आता स्टेप्स वगैरे चालू करण्यात आले. तर यावर्षी खूप युनिक अशी कन्सेप्ट असणार आहे एवढं नक्की. कारण या साईडला बघू शकता तुम्ही मागच्या वर्षी जी थीम होती त्याच्या खूप वेगळीच ही थीम असणार आहे आणि सर्वांचंच लक्ष वेधले आहे. कारण मला तर थोडीफार हिंट लागली नक्की कशी असणार आहे, तरी पण तुम्ही पण गेस करा. कारण ज्यावेळी रेडी होईल त्यावेळीच समजेल आपल्याला. या आता दुसऱ्या अँगलने तुम्हाला दाखवतो. या साईडला पण स्टेप्स चालू झालेत. त्या साईडला थोडंफार जास्त काम आहे. आता या साईडलाही जोरदार काम चालू झालंय बघा. या साईडला स्टेप्स आहेत तुम्हाला दाखवतोय मी 2 अँगलनी. नंतर आपण आतमध्ये जाणार. आतमध्ये काय आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे बघा. इथे अजून रॉड वगैरे लावण्यात आले आहेत बघा. या साईडला ब्लॅक मॅट पहिल्यांदाच स्टार्टिंगला लागल्या तो तर तसाच आहे. त्या साईडला फक्त वर्क जोरात चालू आहे आणि या साईडला जे आहे तेच आहे. आता लालबागच्या राहायचा कामाचा स्पीड वाढलाय कारण आता काहीच दिवस राहिलेत. कारण मंडप थोडाफार झाल्यानंतरच लालबागच्या राहायची मूर्ती बनवायला सुरुवात होते बघा. या अँगलनी बघा केवढा मोठा आता डेव्हलपमेंट तुम्हाला दाखवतो आणि कसं वाटतंय बघा. आता थोड्या टायमाने रिव्हील होणार नक्की काय आहे. थोडेफार सर्वांना हिंट लागलेच, त्या टाईपच असणार आहे एवढं कन्फर्म आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमधून तुम्हाला दाखवतो. सुंदर असा गेटचा नजारा तुम्ही पाहू शकता आणि याच गल्लीतून विसर्जनाला लालबागचा राजा बाहेर पडतो. या साईडला बघा काल आपण आलेलो त्यावेळेला कलरचं काम थोडंफार चालू होतं. आता ऑलमोस्ट कलर झालंय. फक्त एक पॅच राहिलाय, तोही लवकरात लवकर होईल. आणि आपल्या चॅनलवरती लालबागचा राजाचा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे, तोही तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये इन डिटेल सर्व असणार आहे. मेन गेट, त्यानंतर जिथे लालबागचा राजा बसतो तो, त्यानंतर भक्तांसाठी जी लाईन असते ते आणि त्याच्या बॅक साईडला जे काम चालू आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. ती इन डिटेल व्हिडिओ असणार आहे. सेपरेट व्हिडिओ यासाठी करतोय कारण त्यात आपण इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे गेट काय काय नक्की सेक्शन आहे ते वगैरे. जे तुम्हाला टोटल मला व्हिडिओ जे भेटले ते एकाच व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. या व्हिडिओ मी टाकला तर हा व्हिडिओ लॉंग होईल.
त्यामुळे आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. थोड्या टायमाने तोही अपलोड होणार. मेन एंट्री आहे, इथूनच लालबागचा राजा जातेवेळी बाहेर पडतो विसर्जनाच्या वेळी. बघा केवढी मोठी हाईट आहे. यावर्षी मला वाटतं नेहमी हाईटपेक्षा थोडी जास्तच हाईट आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण तो आतमध्ये जाणार, जिथे लालबागचा राजाची ट्रॉली बघा या चारी साईडनी पॅक करून ठेवले, कारण थोडंफार तिथं काम चालू झालंय. त्यानंतर मूर्तीचं काम जोरदार असं चालू होणार आहे. बघा केवढी हाईट आहे. तुम्हाला काय वाटतं हाईट जास्त आहे की मागच्या वर्षी एवढीच आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटते थीम 2026ची तेही सांगा. जो मेन गेटची आहे ती थीम. त्यानंतर या साईडला बघा चारी साईडला पॅक असणारी ट्रॉली, आणि तिथे ब्लॅक मॅट मारण्यात आला आहे. म्हणजे इथे युनिक अशी थीम असणार आहे दरवर्षीपेक्षा. आणि या बॅक साईड मी तुम्हाला दाखवतोय गॅलरी. बघा आपण जो हनुमान मंदिर आहे त्याच्या बॅक साईडला आलोय. बॅक साईडने तुम्हाला दाखवतोय ती बघा वरती गॅलरी आहे. इथे एक गॅलरी निर्माण केली जाते, आणि त्या साईडला बघा ब्लॅक मॅट जो पूर्ण मारला होतो तिथंच बसतो लालबागचा राजा, तिथंच मूर्ती तयार होणार. तर हीच आहे आजची अपडेट. आता आपण पुढे जाणार, जिथून आपण ग्राउंड असतो जिथे सर्व भाविक उभे असतात, इथून आपण गल्लीतून आतमध्ये निघतो. त्या गल्लीमध्ये काय काम चालू आलं तेही तुम्हाला दाखवतो. बघा इथे ब्लॅक मॅट वगैरे मारला होतो, लालबागचा राजा बसतो तिथे. तिथे युनिक अशी थीम असणार आहे. त्या दिवशी आपण आलेलो त्या दिवशी गॅलरी ऑलरेडी होती तिथे. बघा या अँगलने तुम्हाला दाखवतोय. खूप सुंदर असं डेकोरेशन चालू आहे. यावर्षी काहीतरी युनिकच असणार आहे. बघा इथे पुढे जो ग्राउंड असतो तिथे आपण जाणार आहोत. त्याच्या आधी बघा इथे पण थोडेफार पिलर्स वगैरे लावण्यात आले. त्या दिवशी आपण आलेलो 2-3 दिवस आधी ती अपडेट होती, आणि काल जे आपण आलेलो तशी सेम टू सेमच ही अपडेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावर बघूया काय नक्की काम चालू आहे तिथे. सर्वांना उत्सुकता आहे लालबागच्या राजाची डेकोरेशनची, की नक्की डेकोरेशन आहे तरी काय. कारण यावर्षी काहीतरी युनिक थीम आहे एवढं कन्फर्म. थोडेफार किल्ल्या टाईपच काहीतरी असणार आहे. थोडीफार हिंट देतोय तुम्हाला, बघूया. मला तर एकाने थोडीफार माहिती दिली. तर आता थोड्या टायमात तो मेन ग्राउंड आहे ना, जिथे आपण तासन तास उभे असतो दर्शनासाठी, तो हाच ग्राउंड आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये काय आहे डेव्हलपमेंट ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता या अँगलनी दाखवतो तुम्हाला केवढा मोठा ग्राउंड आहे. बघा या साईडला कसं रूपांतर केलं जातं नंतर. बघा आता तुम्हाला नॉर्मल ग्राउंड दिसतंय, पूर्ण साफसफाई वगैरे केली जाते, त्यानंतर प्लाय वगैरे टाकले जाणार. खूप युनिक अशी कन्सेप्ट असते इथे. तुम्ही ज्यावेळी मंडप पाहायला येता, ज्यावेळी दर्शन घ्यायला, त्यावेळी तुम्हाला समजत असेलच एवढी मोठी भव्य दिव्य अशी जागा कशी निर्माण केली जाते, आणि युनिक कन्सेप्ट असणार आहे यावर्षी. त्या साईडला बघू शकता जोरदार अशी तयारी चालू आहे. ही मेन गेटचे काही पार्ट्स इथे पण आहेत बघा. हेच ते पार्ट्स आहेत. आणि त्या साईडला बघा लोखंड रॉड वगैरे सर्व जॉईन केले जातात. वेल्डिंगचं काम जोरदार चालू आहे. पार्ट्स वगैरे बघितल्यानंतर सर्वांना थोडीफार आयडिया लागतेच की नक्की काय असणार आहे यावर्षी. तरी बघूया आपण, कारण सरप्राईज तर लवकरच समजणार आहे. या साईडला बघा मोठे मोठे चायना जॉईंट वगैरे केले जातात. त्या साईडला बघा पार्ट्स वगैरे आहेत. या साईडला बघा युनिक असा पार्ट्स आहे. त्यावरून थोडीफार हिंट लागलीच असेल तुम्हाला नक्की काय डेकोरेशन असणार आहे 2026 मध्ये लालबागच्या राजाचे. हीच होती लालबागच्या राजाची अपडेट. आता आपण जाणार आहोत चिंचपोकलीच्या चिंतामणीला, आणि नंतर व्हिडिओ एंड करणार. चला फायनली आपण आलोय सर्वांचा लाडका चिंचपोकलीचा चिंतामणी. त्या मंडपची काय अपडेट आहे ते तुम्हाला मी देणार आहे. या साईडला बघा पिलर्स वगैरे लावले आहेत. त्या साईडला जो पत्रा आहे त्याचं सेम टू सेमच आहे. जे पाद्यपूजनाला होतं डेकोरेशन ते काढलं जाते. पण आता या साईडला बघू शकता तुम्ही तयारी तर जोरात चालू झाली, आणि थोडंफार स्टेज पण झालं. या साईडला बघा बॅनर वगैरे आहे. तेव्हा इथे रक्तदान शिबिर होता, आणि या साईडने ती जी सूरजची मूर्ती, सूरजचा विश्वराजा होता त्या याच गल्लीतून निघाला. बघा चिंचपोकलीचा ऑफिस आहे इथे. त्यानंतर बघू शकता तिथे सुंदर असा चिंचपोकलीचा चिंतामणीचा फोटो आहे, आणि देवीचा फोटो आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता बेंच वगैरे लागायला सुरुवात झाली. जिथे चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो तिथे पहिली सुरुवात झाली, कारण इथे आगमन सोहळ्याचे अजून डेट तर रिव्हील नाही झाले. पण गणपती येतो त्यामुळे पहिला स्टेज बनवणार, त्यानंतर जो काही देखावा वगैरे असणार आहे तो निर्माण केला जाणार. आपण काल आलेलो त्याचप्रमाणे थोडीफार अपडेट आहे, थोडेफार चेंजेस आहेत. बाकी काही पिलर्स वगैरे सर्व घेऊन आलेत. त्या साईडने बघू शकता केवढा मोठा असणार आहे मंडप. पहिला चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो तिथे सुरुवात झाली. त्यानंतर बाकीचा मंडप आणि जो मेन गेट वगैरे आहे ते निर्माण केले जाणार. ते हीच होती चिंचपोकलीच्या चिंतामणीची आजची अपडेट. आता वरच्या साईडने तुम्हाला दाखवतो पत्रे वगैरे लावलेत बघा. हे तर काल पण आपण तुम्हाला दाखवलेले. चला तरी जो ती अपडेट अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती लालबागच्या राजाचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे, तोही तुम्ही जाऊन नक्की पहा. भेटून व्हिडिओ.